लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपल्यात आणि त्याच दृष्टीनं आज मोदी सरकारनं सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा करण्यात आली नाही। अंतरिम अर्थसंकल्प हा निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू असतो आणि त्यामुळेच आजच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा केली नसल्याचं बोललं जातं। निवडणुका असल्यानं अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय आणि मोठ्या घोषणा केल्या जातील अशी अपेक्षा होती, पण तसंही आजच्या अर्थसंकल्पामध्ये दिसून आलं नाही। लखपती दीदी आणि सूर्योदय या दोन महत्त्वाच्या योजना आज जाहीर करण्यात आल्या, तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा दोन मोठ्या घोषणा केल्या। तर याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी सुद्धा मोठ्या घोषणा आजच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये केल्या गेल्या। तर काय होतं आजच्या अर्थसंकल्पामध्ये बघूया। चार जातींच्या विकासावरती विशेष लक्ष। गरीब महिला, तरुण, शेतकरी या चार जाती। 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार। कर रचनेमध्ये कोणताही बदल केलेला नाही। आणखी 2 कोटी पंतप्रधान आवास योजना उभारणार। 1 लाख कोटींचा कॉर्पस तयार करणार। 1 कोटी घरावरती सोलार यंत्रणा बसवणार। छोट्या शहरांना जोडण्यासाठी 517 नव्या मार्गावरती उडान योजना। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अंतरिम बजेटमध्ये जीडीपीची प्रशासन आणि विकास कामगिरीशी गुंफण घालत नवी व्याख्या मांडली। जुलै महिन्यामध्ये सादर होणाऱ्या बजेटमध्ये देशाचा रोडमॅप मांडू असं सांगतानाच त्यांनी पुन्हा निवडून येण्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केला। त्यांच्या भाषणामध्ये सरकार आणि जनता या 2 शब्दांवरती विशेष भर होता। पुढारी अॅनालिस्टच्या टीमनं त्यांच्या भाषणाचं वर्ड क्लाउड विश्लेषण केलंय, बघूया। कुठले शब्द किती वेळा वापरले तर सरकार 41 वेळा, कोटी हा शब्द 37 वेळा त्यांनी वापरला। तर विकास हा शब्द त्यांनी 34 वेळा वापरला। तर कर हा शब्द त्यांनी आपल्या भाषणामध्ये 31 वेळा वापरला। तर लाख हा शब्द त्यांनी आपल्या भाषणात 28 वेळा वापरला। जनता हा शब्द 27 वेळा वापरला।